मित्रांनो आपण आलो बर्ड व्हॅली पाशी आणि आपल्यासोबत 4 मित्र आपल्याला जॉईन झालेले आहेत. सगळे नाईट ट्रेकसाठी रेडी आहेत. जो हाऊ द जोश. यस सर. तर एक छोटासा ब्रेक घेतला आम्ही. मुंबई बँगलोर हायवे रोडवरनं एक आतमध्ये एक टर्न येतो लेफ्ट टर्नवरून आम्ही आत आलो आणि 10 किलोमीटर पुढे येऊन आम्ही एक ज्यूस पितो आहे सध्या. तर सगळे इथे थांबलेलो आहे आम्ही. अजून इथून 20 किलोमीटरचा रस्ता आहे पुढे जायला. बाकी भेटू आपण पायथ्यावरती. तर मित्रांनो फायनली आलेलो आपण राजगडच्या पायथ्याशी. रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि इथं गाडी वगैरे पार्किंग केली आम्ही आणि अजून इथून वरती जायला 2 तास तरी लागतील. पाली या गावामध्ये आलो आणि इथं बरेचसे माणसं जागी आहेत. अजून 9 वाजलेत रात्रीचे. कोणी झोपलेलं नाही आहे. लाईट वगैरे आहे आणि मेन दरवाजा इथून चालू होणार आहे पालीवरून. तर सगळे गडावरती खालून पायथ्यापासून ती वरतीपर्यंत पूर्ण लाईट लावण्यात आलेली आहे. नवीन सोय केली आणि रस्ता थोडा इथून कच्चा आहे कारण की आम्ही तर त्यामुळे गाडी पार्किंग केली आहे. पाली गावामध्ये आल्यावरती एक समोरच हॉटेल दिसतं तुळजाभवानी आणि तिथं हॉटेलमध्ये आलो आहे आम्ही. तर जेवणाची सोय इथे चांगली होती. तर बाबा आमच्यासोबत आहेत. बाबा इथे जेवणाची वगैरे सोय सगळी होती. हां बरं. तर 1-2 बॉटल पाण्याच्या द्या आम्हाला प्यायला. बाकी जर कधी तुम्ही आले तर इथं नक्कीच कॉन्टॅक्ट करा यांच्याशी. चांगलं उत्कृष्ट जेवण भेटते. आम्ही पिठल्यासाठी ऑर्डर दिली आहे तर पिठलं गरम गरम आम्हाला चांगलं देते ते बनवून. तर मित्रांनो आम्ही इथं बरंच वेळ थांबलो होतो आणि ट्रेक चालू करते आता फायनली. तर चला ट्रेक चालू करूया. जय भवानी जय शिवाजी. चलो. तर मित्रांनो अर्ध्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि चांगला थोडा दम लागलेला आहे. तर इथं लाईटचे पोल लावले जागोजागी त्यामुळे लाईट सगळीकडे दिसतोय त्यामुळे नाईट ट्रेक करायला काय भीती वाटत नाही आज बाय द वे. आणि इथनं जे दृश्य दिसतंय रात्रीचं इथून वरनं विहंगम दृश्य आहे. मस्त वाटतं एकदम रात्रीचं. खरंच कधीही करायचं असेल तर नाईट ट्रेक नक्की करून बघा. लेट झालेला आधीच. जय भवानी जय शिवाजी. फायनली आम्ही पायऱ्यापर्यंत आलो. पायऱ्यापर्यंत ट्रेक पूर्ण केलेला आहे. इथून चालू होतात पायऱ्या आपल्या आणि हा शुभम आहे आपला सारखा दमतो जरा त्यामुळे आम्ही भरपूर स्टॉप घेतलेत आणि हळूहळू वरती जाणार आहे. तर चला मित्रांनो चला निघूया. चलो चलो अजून खूप वरती जायचंय. झालं 5 मिनिटं राहिलेले आपल्याला इथून जायला वरती पोहोचायला. अजून 2 लाईट आहे फक्त. लेट्स गो. लाईट ऑन करा. गव्हर्नमेंटने इथे चांगली सोय केली. लाईटचे पोल वगैरे बसवले चांगले त्यामुळे इथे व्लॉग पण बनवायला पण चांगलं वाटते. लाईट पण चांगला येतो चेहऱ्यावरती व्यवस्थित. तर इथे आपल्या पाठीमागे पूर्ण दरी अंधार आहे सगळा आणि हा आलेला आहे बुरुज. तर आता इथून आम्ही डायरेक्ट वरती जाणार आहे. टेंट टाकणार आहे आणि जेवण करणार आहे. डायरेक्ट वरती भेटू आपण. चला. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. चला. इथून हवा येते आता. हा इथून बाहेर काय हवा सुटली थंड. तर सो मित्रांनो फायनली जेवण झालेलं आहे.
भूक खूप लागली होती. जेवण वगैरे करून आता मस्तपैकी गप्पा मारल्या, शेकोटी बनवली होती मस्त. आणि आता टेंटमध्ये बसलो. बाहेर खूप जाम हवा आहे, थंडगार, आणि आतमध्ये एकदम गरम वाटते खरंच. आणि आता झोपायचा टाईम झाला, रात्रीच्या 1 वाजल्या. आणि 2 टेंट टाकलेत आम्ही. त्या टेंटमध्ये 4 जण झोपलेत आणि ह्या टेंटमध्ये आम्ही 2 जण आहे. तर मित्रांनो, गुड नाईट. गुड नाईट. चलो भेटूया लवकरच उद्या. शिवसकाळ मित्रांनो, रात्रीचा ट्रेक पूर्ण करून आल्यावरती इथं आम्ही स्टे केला आणि सकाळी 6 वाजता उठलेलो आहे. तर डोळ्याला आजूबाजूला काय विहंगम दृश्य दिसते आणि इथे होते सनराईज मध्ये पाठीमागे. आणि आपल्याला जायचं आहे इथून वरती बाले किल्ल्याला. पूर्ण गड एक्सप्लोअर करायचा, पूर्ण गड फिरायचा, आपल्याला किल्ला फिरायचा हा. आम्ही चाललोय खाली जिथे पद्मावती देवीचं मंदिर आहे. आणि इथे उतरल्यावरती पहिल्यांदाच लागतं ते रामेश्वरचं मंदिर आहे इथे पाठीमागे. आणि त्या साईडला जे दिसतंय ते पद्मावती देवीचं मंदिर आहे. आणि इथून पुढे आपल्याला पिण्याचं पाणी दिसतं आपल्याला खाली. तिथे जाऊन थोडंसं फ्रेश व्हायचं आपल्याला. आणि हे जे पाठीमागे माझ्या सईबाईंची समाधी इथे. मंदिरामध्ये आरती चालू आहे. मंदिरामध्ये जाऊ, थोडी आरती बघूया आपण. मंदिरामध्ये आरती झाली आत्ताच आणि आम्ही चाललोय खाली जिथे पिण्याचे पाणी आहे. जाता जाताच एक पर्यटन निवास लागतो इथे. तर बघूया नेमकं आत जाऊन काय आहे आतमध्ये. इथे अंबरखानापासून खाली आल्यावरती इथे एक पाण्याचं कुंड आहे छोटंसं. आणि मी इथं पाण्यापाशी बसलोय हात टाकून. पूर्ण माझ्या हाताला मासे आहेत. हात टाकला की पूर्ण मासे जवळ येतात. फिश पाव होते, खूप भारी वाटते. किती मासे आहेत बघू शकता तुम्ही. हातपाय तोंड धुवून झाले तिथं, आम्ही फ्रेश झालेलो आहे फक्त. आणि इथून आता वरती जायचं आहे आम्हाला बाले किल्ल्यावरती. ऊर होण्याच्या आत लवकर जायचंय. तर हा इथे अंबरखाना आपल्याला दिसतोय. आणि इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची सदर आहे. आणि आपण चाललोय बाले किल्ल्याच्या दिशेने. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सदर. सध्या ती बंद आहे. इथे नवीन दरवाजा बसवण्यात आलेला आहे आणि बरंच नवीन नवीन काम करण्यात आलेलं आहे सदरेचं. या आपण बघू शकतो या खिडकीमधून. पूर्ण अंधार आहे आतमध्ये तरी पण. हा आहे बाले किल्ल्याचा मार्ग. आणि इथून पुढे जे दिसतोय वरती आपला बाले किल्ला, तिथे जायचं आपल्याला.
आता इथून पायऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि वरती जायचं आपल्याला इथून. चला तर थोडंसं वरती चढून आलं की इथे लागतो खरा बाले किल्ल्याचा रस्ता इथे पाठीमागे. आणि इथे आम्ही थोडंसं बसलो होतो तर आम्हाला एक तस्कर नावाचा साप दिसला आणि आम्ही त्याला बघता क्षणी तो आतमध्ये पळून गेलेला आहे. तर इथून वरती प्रवास करायचा अजून. चला मित्रांनो, बराच कठीण रस्ता आहे वरती चढायचं. ए चला रे, चला हळूहळू. माझ्या मागे आहे रे शंकरा, मी तुमचा लीडर आहे. चालताना पाय सटकण्याची शक्यता भरपूर येते, त्यामुळं चालताना सावकाश आला आणि पाठीवरती वजन कमी असलं तर अजून चांगलं असेल. चालायला बरं जाईल एकदम सोयीस्कर. इथे आलो, इथे पहिल्यांदाच गुफा लागली आम्हाला, एक छोटीशी गुफा. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय बाले किल्ल्याच्या दरवाजाजवळ. महादरवाजा आहे हा बाले किल्ल्याचा, जे छत्रपती शिवाजी महाराज 26 वर्ष राजधानी होती तिथे आपण पोहोचलोय. महादरवाजा इथून अजून वरती जायचं आपल्याला आणि आपण पूर्ण अजून बघणार, इथून बघण्यासारखं दृश्य आहे. महादरवाजापासून वरती आलं की जननी देवीचं मंदिर आणि एक ब्रह्मेश्वराचं मंदिर लागतं वरती. आणि हा येतो अर्धा चंद्रकोरीचा तलाव. इथून वरती जायचं आहे अजून वरती. बाले किल्ल्यावरती आलं की छत्रपती शिवाजी महाराजांची इथं सदर आपल्याला बघायला मिळते आणि त्याचेच काही इथे राजवाड्याच्या अवशेष आपल्याला इथं बघायला मिळतात. किल्ल्यावर येताना रात्रीच आम्ही नाश्त्याचं सोबत घेऊन आलो होतो, बिस्किट वगैरे सोबत घेऊन आले. आणि हा जो प्लॅस्टिकचा होणारा कचरा आहे, कृपया स्वतःचा कचरा स्वतःच घेऊन जावे आणि गडावरती स्वच्छता राखा. बाले किल्ल्यावरून संजीवनी माची खूप सुंदर दिसते आपल्याला त्या तिकडे. आणि या किल्ल्यावरून पुरंदर किल्ला, रायगड किल्ला, तोरणा आणि तसंच सिंहगड बघायला मिळतो आपल्याला. इथून सगळे व्ह्यू दिसतात एकदम. तो पाठीमागे तोरणा. तर मित्रांनो, बाले किल्ला बघून झालेला आपला आणि या बाले किल्ला आपण उतरायला घेतलेला आहे आणि इथून आपल्याला जायचं संजीवनी माचीला. तर मी गोप्रोनी काही सिनेमॅटिक शॉट घेणार इथे खाली, तर बघूया कसे शॉट येतात. तर मित्रांनो, फायनली आलो आपण इथे संजीवनी माचीवरती
आणि इथून समोर गेल्यावरती थोडी संजीवनी माची दिसणार आहे आपल्याला. तर मित्रांनो, राजगडला आहे 3 माची आणि एक बालेकिल्ला आपण पाहिलेला आहे. आणि 3 माचीमधल्या एका माचीवरती आलो आपण, जिचं नाव आहे संजीवनी माची. ही पाठीमागे अजून खूप लांब आहे तिकडे. आणि जी दुसरी माची आहे सुळका माची आणि चिलकती बुरुज आपण बालेकिल्ल्यावरूनच पाहिलेलं आहे. आणि बाय द वे आता संध्याकाळी आल्यामुळे पाणी सगळं संपलेलं आहे आणि आता खूप तहान लागलेली आहे. वरती पाण्याची सोय नाही आहे सध्या. आणि पाणी सगळं संपल्यामुळे आता सगळी आमची गँग पाठीमागत बसली आणि मी एकट्या इकडे थोडंसं माची बघायला आलो आहे पुढे. तर आपण आता डायरेक्ट खालीच भेटू, पायथ्याखाली. मित्रांनो, फायनली राजगड ट्रेक आम्ही पूर्ण केलेला आहे. खूप सुंदर ट्रेक होता हा आणि कायमचा लक्षात राहिला असा ट्रेक झालेला आहे. तर आम्ही फायनली आता पाली या गावामध्ये आलो परत पायथ्याशी. तर आता इथून आम्ही निघणार आहे. आणि मित्रांनो, सांगायची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला गड पूर्ण फिरायचा असेल, जर संपूर्ण गड बघायचा असेल तर 1 दिवसामध्ये होणार नाही कंप्लीट. तर तुम्हाला यायचं असेल इथे तर नक्कीच स्टेसाठी या, 1 दिवस स्टे करा आणि मग संपूर्ण गड बघा तुम्ही. आणि सकाळचा सनराईज पण भारी दिसतो इथून, मस्त आहे. तर बाय द वे आम्ही इथं आलो आहे पाली गावामध्ये, पायथ्याशी आलेलो आहे. आणि सांगायची गोष्ट अजून एक आहे की गडावरती पाण्याची कमतरता आहे. तर खालनंच भरपूर जेवढं पाणी तुम्हाला कॅरी करता येईल तेवढं पाणी वरती घेऊन जावा. आणि रात्री जर ट्रेक करत असाल तर फुल टी शर्ट, फुल पॅन्ट आणि चांगला शूज आणि बॅटरी वगैरे सोबत कॅरी करा. तर सो मित्रांनो, मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल. राजगड एवढा मोठा किल्ला आहे की हा 10 ते 12 मिनिटांमध्ये दाखवून होणार नाही पूर्ण. तर सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हे कोंबडीचे खूप आवडलेत मला. त्याच्यामध्ये कोंबडी नाही आहे पण